साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT, रेडियोलॉजी टेक्नीशियन, हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखें, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर, मोची कॉर्नर, कॅम्प रोड, मालेगाव। मालेगाव धुळे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात मालेगाव मध्यमधून मौलाना उमरेन उमेदवारी करणार अशी जोरदार चर्चा सुरू होती। उमराने यांच्या तथाकथित उमेदवारीच्या चर्चेनं अनेकांची झोप उडाली होती। मालेगाव मध्य मतदारसंघात सर्वाधिक मतदार मुस्लिम धर्मीय असल्यानं मौलाना यांच्याच बाजूने मतदान होणार असल्याचं निश्चित मानलं जात होतं। याशिवाय धुळे शहरात देखील मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे। मात्र नुकतीच पत्रकार परिषद घेत मौलाना उमरेन यांनी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केल्यानं काँग्रेससह भाजप उमेदवारांचा जीव भांड्यात पडला। एकीकडे उमरेन यांनी उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतल्यानं काँग्रेसला त्याचा फायदा होणार असल्याचं बोललं जातंय। मात्र काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासूनच विरोध होत आहे। त्यात भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे यांनी मालेगाव तालुक्यात घेतलेल्या मेळाव्याला महायुतीचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनुपस्थित असल्यानं मालेगावात महायुतीचा धर्म पाळला जाईल का की भाजपला एकला चलो रे करावं लागेल अशी चर्चा सुरू आहे। डॉक्टर शोभा बच्छाव यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानं अवघ्या काही तासातच मालेगाव काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे, धुळे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी राजीनामा दिला। कालांतरानं सनेर यांचा राग शमला। मात्र डॉक्टर शेवाळे हे आजही अपक्ष उमेदवारीच्या तयारीत आहेत। त्यामुळे काँग्रेसला घरच्याच पदाधिकाऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागतोय। त्यात भर म्हणून मौलाना उमरेन उमेदवारी करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती। उमरेन यांच्या पाठीशी मुस्लिम मतदारांची संख्या सर्वाधिक आहे, त्यामुळे काँग्रेसची कोंडी होणार होती। मात्र उमरेन यांनी उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला। एकीकडे भाजपमधील डॉक्टर सुभाष भामरे यांना सुरुवातीपासून विरोध होत होता। तसंच भाजपचे जवळपास 4 ते 5 गट निर्माण झाले। त्यामुळे भाजपच्या सर्वांना सोबत घेऊन प्रचार करणं डॉक्टर भामरेंना जिकरीचं ठरतंय। डॉक्टर भामरे यांनी बागलाण, धुळे आदी भागात प्रचाराची तोफ सुरू केली। ठिकठिकाणी भेटींवर त्यांनी भर दिला। मात्र मालेगावात पाहिजे त्या प्रमाणात प्रचार जोर धरताना दिसत नाही। नुकतीच मालेगाव तालुक्यातील एका शेतात त्यांनी मेळावा घेतला। मात्र या मेळाव्यात अनेकांची अनुपस्थिती दिसून आली। दस्तूर खुद्द महायुतीचे मंत्री देखील या ठिकाणी उपस्थित नसल्यानं भाजपच्या महायुतीत सर्व काही अलबेल आहे की नाही याबाबत चर्चा सुरू आहे। न्यूज ब्युरो, कसमध्ये अपडेट।